बालाघाट मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी पत्रकार विष्णू पोले आणि आपण आज सध्या बघू शकताय तर की अहमदपूर तालुक्यातील या रोडवरती अशा उन्हामध्ये एका व्यक्ती तिचं लोटांगण आंदोलन आहे तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की प्रशासनाला तो लोकप्रतिनिधीला त्यांचे प्रश्न काय आहेत आणि त्यांनी या ठिकाणी जे लोटांगण आंदोलन चालू केलेलं आहे ते कशाच्या संदर्भामध्ये। काका नमस्कार। हे नेमकं आपण जे आंदोलन वगैरे करताय हे कशा संदर्भामध्ये आहे आणि आपल्या मागण्या काय आहेत? हे आंदोलन आहे आमच्या उजना गावातील दारू बंद करण्यासाठी हे आंदोलन आहे। अवैध दारू चालूच आहे, पण या प्रकरणामध्ये प्रशासनाने एक्साईज ऑफिसनं खोटी दस्तावेज बनवून हा परवाना दिलेला आहे, तो रद्द करण्यासाठी हे आंदोलन आहे। तर आपण हे दारू बंदीच्या निमित्तानं गेल्या कित्येक वर्षापासून आपण प्रयत्न करताय? मी जवळ 17 पासून प्रयत्न करतो आहे। प्रशासन एक्साईजवाले याची दखल घेत नाहीत। आता ते कसं आहे, त्यांची त्या लोकांशी दोरे असतात, म्हणून अशा काही अनेक वैध अडचणी असतात ज्यामुळे ते काही आमची ते पुढं गेलेलं नाही, परंतु आम्ही ते बंद करू। लोकशाही पद्धतीत सनदशील मार्गानं आंदोलन करून आम्ही ते बंद करू। तर आपण हे आंदोलन किती वर्षापासून करताय? हे मी 8 वर्षापासून आंदोलन करतो। 17-18 पासून आंदोलन करतो मी। मग आपण जेवढ्या वर्षापासून आंदोलन वगैरे करताय तर इथले लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने आपल्या आंदोलनाची कुठल्याच आंदोलनाची वगैरे दखल वगैरे घेतलेली नाही आहे का? दखल काय, स्थानिक सत्ता असल्यामुळं कसं त्याच्यात गावचे सत्ताधारीच पिदाडी दिगाळे, त्यांनाच रोज एकाची प्यावं लागते। ह्याची एका दिवशी पेणार, त्याची एका दिवशी पेणार, 10-20 विकायला लावणार, रोज एकाची पेणार, म्हणजे त्याला बंद करायची नाहीच ना, आम्हाला ती बंद करायची। ते फुकट दारू प्यायची पाहण्यासाठी ते चालू ठेवतात, म्हणून त्यांची प्रतिसाद कशी देतील? जेव्हा आमच्या विचाराची तिथं ग्रामपंचायत येईल तेव्हाच आम्ही निश्चितपणाने ती कंपनी दारू बंद करू। बरं, आपण या ठिकाणी बघू शकताय की यांनी हा जो पूर्ण बोरग्याचा जो पोशाख वगैरे घातलेला आहे, तर हा पोशाख तुमचा रेग्युलरचा असतो का? आज हा पोशाख मी 3 मागण्यासाठी 22 जानेवारी 1924 पासून हा वस्त्रत्याग केलेला आहे। त्याची एक मागणी अशी आहे की सर्वसामान्य माणसाला जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळाला पाहिजे। दुसरी मागणी अशी आहे की स्थानिक स्तरावर जो शासनाचा विकासासाठी निधी येतो तो प्रामुख्याने त्याचे तो फुकट लाटला जातो, फुकट खाल्ला जातो, त्याच्यात 100% भ्रष्टाचार होतो, तसेच पैसे उचलून खाल्ले जातात। आणि तिसरी गोष्ट अशी आहे की गावची माझी ही दारू बंद झाली पाहिजे। हे 3 मागण्यासाठी मी हा वस्त्रत्याग केलेला आहे। फक्त मी अंगावर दस्ती हेच भोरग्याची आणि एक तो म्हणजे लुंगी टाईप मिळत असतो। आता एकंदरीत आपण कुठून असं राऊंड मारून वगैरे आलेला असंच वगैरे लोटांकन घेऊन शिवाजी पुतळ्यापासून मी अण्णाभाऊसाठीच्या नियोजित पुतळ्यापासून मी शिवाजी महाराज चौकापर्यंत, तिथून तहसील पंचायत समिती समोरून DYSP ऑफिस आणि आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला 11 प्रदक्षिणा घालून मी तहसीलमध्ये जाणार आणि माननीय तहसीलदार मॅडमना माझं हे निवेदन देणार। आपण या ठिकाणी बघू शकताय हा मार्च महिन्यामधलं असं कडाक्याचं वगैरे ऊन असताना अशा उन्हामध्ये एका व्यक्तीला पूर्ण जमिनीवरून एक लोटांगण आंदोलन वगैरे करण्याची वेळ आलेली आहे। तर खऱ्या अर्थानं आज प्रशासनानं यांच्या प्रश्नाची